नमस्कार. दशक पहिला समास तिसरा. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मासुता. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मासुता शब्दमूळ वाग्देवता महामाया. जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. श्री गणेशाला वंदन केल्यानंतर दासबोधाचा तिसरा समास शारदा स्तवनाचा आहे. अंतरात प्रतीत होणारा अर्थ गजाननाच्या कृपेने नेणत्याला जाणते करतो, परंतु त्या अर्थाला शब्दरूप देण्याचे कार्य शारदेच्या कृपेशिवाय होत नाही. शारदेला वंदन करताना श्री समर्थजी वर्णन साक्षात वेदांची जननी, ब्रह्मदेवाची सुकन्या, शब्दसंपत्तीचा मूलाधार, वाणीची जन्मदात्री अशी सकल मायेची महाप्रतापी माता असे करतात. योगी पुरुषांची समाधी, धारिष्ट्यवान पुरुषांचा पराक्रम, महंतांची शांती, परमेश्वराची विजय शक्ती, ज्ञानी पुरुषांची विरक्ती, धर्मभक्तांची भक्ती, अंतर्मुख झालेल्या महापुरुषांची आत्मस्थिती आणि मुक्त पुरुषाची मुक्ती ही सर्व या शारदेचीच विविध रूपे आहेत. अशी ही शारदा माता अनेकविध प्रकारे, अनेकविध वेशाने आणि रूपाने तिचा कृपाप्रसाद लाभलेल्या भक्तांच्या शब्दामधून प्रकट होत असते. मनामध्ये उठणारे सद्विचारांचे आणि ब्रह्मचिंतनाचे तरंग प्रगट होण्यासाठी त्यांना शब्दरूप देण्या वाचून पर्याय नसतो. आणि हे शब्दांची नाना वस्त्रे लिहून आलेले अंतर्विचार प्रगटण्यासाठी शारदेच्याच कृपेने वाणी किंवा लेखणी यांचा आश्रय त्यांना घ्यावा लागतो. आत्मप्रचिती वाचून सद्विचार नाही हे जितके खरे, तितकेच विचारांच्या प्रचारासाठी शब्द हवेतच हेही सत्य आहे. आणि या शब्दांना वहनासाठी वाणीला आवश्यक असणारे सामर्थ्य शारदेच्या कृपे वाचून प्राप्त होत नाही. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात की विचारांचे भासणारे सर्व कर्तृत्व शारदा गुणाचेच आहे. परमार्थाचे मूळ केवळ सद्विद्या आणि स्वस्वरूपाची निवांत निर्मळ आणि निश्चल स्थिती ही शारदेचीच रूपे आहेत. सिद्ध पुरुषांची निभ्रांत समाधी स्थिती शारदेच्या कृपेनेच त्यांना प्राप्त होते. निर्गुण ब्रह्माची ओळख, ज्ञानब्रह्माची खूण अशी असलेली ही आदिमाता सर्व चराचर प्राणीमात्रात सदैव भरून राहिलेली आहे. ती सर्वाघटी म्हणजे प्रत्येक जीवरूपी घटात म्हणजे कुंभात वास करीत आहे. तिच्या विविध विलासातून नाना विद्या, नाना कला, अविचल निश्चयात्मक बुद्धी आणि अहम ब्रह्मास्मी ही आत्मप्रचिती प्राप्त होते. डोळ्यांच्या माध्यमातून आपण जे पाहतो, शब्द माध्यमातून जे ज्ञान प्राप्त करतो आणि त्यामधून साधकाच्या मनामध्ये जे ईश्वराच्या जाणीवेचे विविध तरंग उठतात, ती सर्व या शारदा मातेचीच विविध रूपे आहेत. अशा प्रकारे शारदेचे महत्त्व, वैविध्य आणि विविध रूपे आणि सर्व व्यापकपणा यांचे मनोभावे वर्णन करून तिसऱ्या समासाच्या शेवटी श्री समर्थ म्हणतात की परमेश्वराचे भजन, स्तवन, भक्ती आणि आराधना शारदेच्या कृपेतून सफल होऊ शकत नाहीत. हे सर्व ज्ञानी लोक अनुभवाने जाणतातच. आणि म्हणून श्री शारदा माता सर्व जगाला वंद्य अशी, थोराहूनही थोर, प्रत्यक्ष देवांनाही वंद्य अशी आहे. तिला तिचा विनम्र साधक म्हणजे तिचा अंशरूप मात्र असलेला मी नम्रतापूर्वक नमस्कार करतो आणि मी योजलेल्या कार्यास तिची कृपा लाभावी ही प्रार्थना करतो. पुढचा समास सद्गुरु स्तवनाचा आहे. जया जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा. जया जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. तुझे येणं अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागू ते ब्रह्मांड बरे, निसी जालिया नंतरे पुन्हा काळोखे. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. श्री गणेश आणि शारदा यांच्या प्रार्थनेनंतर श्री समर्थ आता सद्गुरु स्तवन या पहिल्या दशकातील चौथ्या समासात सद्गुरूला वंदन करून त्याच्या कृपेची करुणा भाकत आहेत. अंतरातील विचार गणेश कृपेने ज्ञात झाला. शारदेच्या कृपेने त्याला शब्दरूप प्राप्त झाले, तरी त्याचा विचार परिपूर्ण होण्याची वाट दाखवण्यासाठी सद्गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असतेच. अंधाऱ्या रात्री चालताना आपल्याला नेत्रांच्या रूपाने पाहण्याची शक्ती असते. वाट पूर्वी कधीतरी दिवसा पाहिलेली असते, परंतु काळोखात या दोन्हींचा काही उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे मार्ग दाखवण्यासाठी पथप्रदीप म्हणून दिवा लागतो. अगदी त्याचप्रमाणे प्रपंच काय किंवा परमार्थ काय, वाचन काय, निरूपण काय आणि त्याचे लेखन काय,
सद्गुरूच्या कृपारूपी मार्गदर्शनाशिवाय सिद्धीच जात नाही. अशा या गुरुचे वर्णन करण्यास जिथे शब्दच तोकडे आहेत, तेथे मला अज्ञानाला ते स्वरूप कसे कळेल, अशा कारुण्यपूर्ण प्रार्थनेत श्री समर्थांनी या समासाची सुरुवात केलेली आहे. ज्याचे स्वरूप श्रुतींनाही समजले नाही, मायेलाही उमगले नाही, त्याचे गुणवर्णन मी कसे करू शकणार? परमात्मा भेटत नाही तोवर त्याची प्रतिमा कल्पून, म्हणजे सगुण रूप कल्पून आपण आपापल्या मनातील भावभक्तीपूर्ण पूजन करतो. तसे श्री समर्थ म्हणतात की मीही मायेचाच आधार घेऊन सद्गुरूंचे स्तवन करीत आहे. दीन अनाथांचा नाथ, विश्वाचा आदिपुरुष, सर्व विश्व व्यापणारा विशाल स्वरूपी सर्वोत्तम पुरुष आणि प्रत्यक्ष मोक्षाची विजय पताका रूप असणाऱ्या अशा सद्गुरू राजाचा श्री समर्थ मनोभावे जय जयकार करून त्याला वंदन करतात. ते म्हणतात, जसा सूर्याच्या प्रकाशाने अंधकाराचा नाश होतो, तसा तुझ्या आशीर्वादाने माणसाला अनावर असलेल्या मोहमायेच्या पाशातून तो मुक्त होऊन मायेचा समूळ नाश होतो. म्हणजेच एका परीने सद्गुरूला सूर्याची उपमा सार्थ आहे, पण पुढच्या 2 वयातच त्यांच्यातील भावक ही उपमा कशी यथार्थ नाही आणि आदित्यांना आणण्यापेक्षा सद्गुरू कसा श्रेष्ठ आहे हे मोठ्या लोभस रीतीने पटवून देतो. श्री समर्थ म्हणतात, सूर्य अंधाराचा नाश करतो हे खरे, परंतु त्याचा अस्त झाल्यानंतर निसी म्हणजे निशा म्हणजेच रात्र येते आणि रात्र झाल्यावर सूर्योदयाने नाहीसा आलेला अंधार पुन्हा सर्व ब्रह्मांड व्यापून टाकतो आणि काळोखाचे साम्राज्य सकल विश्वावर पसरते. पण सद्गुरू कृपेचे तसे नाही. ती कृपा म्हणजेच माझा स्वामीराव म्हणजेच सद्गुरू जे ज्ञान देतो, त्यामुळे अज्ञानाचा समूळ आणि कायमचा नाश होतो. शिष्याचे अंतःकरण सत्य ज्ञानाने प्रकाशवान होते. हा प्रकाश कायम टिकणारा म्हणजे चिरंतन असतो आणि त्या ज्ञानामुळे सत्शिष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त होतो. आणि शिवाय जसे सोने जुने आणि खराब झाले तरी सोने ते कायमचे सोनेच असते, त्याचे लोखंड होत नाही, तसे ज्याला सद्गुरू कृपा एकदा प्राप्त झाली की ती त्याचे चिरंतनचे कल्याण करते. म्हणून श्री समर्थ म्हणतात, सद्गुरू हा साक्षात आदिनारायण सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशयक सद्गुरुपद. त्यासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आवघी, पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे. म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणते. सद्गुरूची आणि त्याच्या थोरवीचे वर्णन कसे करावे याचे श्री समर्थांना कोडे पडले आहे. एक एक उपमा ते त्याला देऊन पाहतात आणि मग पुन्हा विचार केल्यानंतर त्या उपमेपेक्षाही सद्गुरूचे वेगळेपण व थोरपण श्रोत्यांना सांगतात. सद्गुरूला सागर म्हणावे तर समुद्र खारट असतो. क्षीरसागर म्हणजे दुधा सागर झाला तरी तो कालांतराने नासू शकतो, पण सद्गुरू कृपा सदैवच मंगलमयी असते. त्याला मेरू पर्वताची उपमा द्यावी तर पर्वत पाषाण हृदय असतो आणि गुरु तर कोमल हृदय असतो. त्याला आकाश म्हणावे तर आकाशापेक्षाही तो विशाल आहे. त्याला पृथ्वीप्रमाणे धीरगंभीर म्हणावे तर तो चिरंजीव आहे आणि पृथ्वी तर प्रलयकारी विनाश होणारी आहे. सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य तेजाला असणाऱ्या मर्यादा गुरुप्रभेला नाही. सद्गुरूला निर्मळ पाण्याची उपमा देऊ आहे तर लगेच म्हणाले की पाणी कालांतराने आटणारे आहे आणि सद्गुरू तर निश्चल अनंताने अपरंपार आहे. त्याला अमृत म्हणावे तर अमृत पाषण करणारे देवी मर्त्य आहेत, तर गुरुपद मात्र खरोखरच अमर आहे. त्याला कल्पतरू म्हणावे तर कल्पतरू केवळ कल्पनेतील आहे आणि गुरु मात्र साक्षात आहे. सद्गुरूला पृथ्वी तोडून धरणाऱ्या शेषाची उपमा द्यावी तर शेष हा डोक्यावर ओझे वाहतो आणि सद्गुरूचे मस्तक तर सदैव उन्नतच असते. त्याला सर्व चिंता आणणारा चिंतामणी किंवा इच्छित वस्तू देणारी कामधेनू म्हणावे तर ज्याला कोणतीही चिंता नाही, इच्छाही नाही, अशाला तर दोन्हीचा काहीच उपयोग नाही. मात्र गुरुकृपेची गरज आहेच. आणि त्याला लक्ष्मीवंत म्हणावे तर लक्ष्मी काय आज आहे आणि उद्या नाही अशी चंचल आहे. उलट पक्षी साक्षात मोक्षदायी लक्ष्मीसुद्धा गुरुसाठी त्याच्या दारी तिष्ठत उभी असते. इंद्रलोक, स्वर्ग, तेथील सुबत्त आणि सौख्य यासारखी सद्गुरुकृपा म्हणणे ही चूक ठरते, कारण काळाच्या गतीने ते सर्व नाश पावते. तर सद्गुरू कृपा कळी काळावरही मात करून अविचल निरंजन असते. भगवान विष्णू, शंकर, महादेव
हे सुद्धा गुरुपदाप्रमाणे चिरंजीव नाहीत. सद्गुरू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि चिरंतन आहे. अशा अनेक महान गोष्टी, व्यक्ती, प्रवृत्ती यांच्याशी तुलना करत करत श्री समर्थ आपणाला सद्गुरूची, त्याच्या स्वरूपाची आणि कृपेची महती या सर्वांहून कशी वेगळी व श्रेष्ठ आहे समजावून देतात आणि शेवटी अशा निष्कर्षाला आणतात की सर्व सृष्टी नाशवंत आहे, पंचमहाभूतांच्या अधीन आहे. त्यामुळे सृष्टीतील कोणत्याही वस्तूची सद्गुरूशी तुलना होऊच शकत नाही. सद्गुरू अविचल, चिरंतन अशा सर्वश्रेष्ठ परमपदी आहे आणि म्हणून अशा सद्गुरूची महती आणि वर्णन करणे अशक्य आहे. एवढेच वर्णन मी अल्पमती करू शकतो असे सांगून श्री समर्थ म्हणतात की सद्गुरूचे स्वरूप जाणून घेणे हीच एक आंतरिक साधना आहे. साधू होऊन साधू ओळखावे असे म्हणतात. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीची अंतरस्थिती थोडी तरी सुधारली असेल तिलाच या अनुपम व विशाल सद्गुरू स्वरूपाचे खुणेनेच ज्ञान होईल याची. एवढे सांगून श्री समर्थ श्रीमद दासबोधाच्या या सद्गुरुस्तव समासाची समाप्ती अशा या सद्गुरूने कृपा करावी व दासबोधाचे कार्य घडवून आणावे अशा प्रार्थने करतात. पुढचा समाज आहे संतांच्या प्रार्थनेचा. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटेजनी. जे वस्तू परमदुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तोची होय सुलभ संत संगे करुणी. सद्गुरूची महती चौथ्या समासात वर्णन केल्यानंतर पाचव्या समासात श्री समर्थ संतांचे स्तवन करतात आणि त्यांना वंदन करतात. परमसत्य वस्तू म्हणजे ब्रह्मज्ञान प्रगटच असते, परंतु ती प्रगट असूनही बाह्य दृष्टीने जाणता येत नाही. त्यासाठी नुसत्या साधनांचे सायास करून उपयोग होत नाही. ती वस्तू केवळ स्वप्रयत्नाने जाणणे कसे अशक्य असते हे समर्थांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की अगदी पारखी आणि हुंदरी लोकसुद्धा तिचा शोध घेताना चक्रावून जातात. ती दिवाच्या प्रकाशाने किंवा डोळ्यात दिव्यव्यंजन घातले तरीही दृष्टीस पडत नाही. 16 कळी पूर्ण शशी म्हणजे 16 कालांनी नटणारा चंद्र किंवा प्रखर प्रकाशमान सूर्य ती दाखवण्यास असमर्थ ठरतो. खरं तर सूर्याच्या तेजामध्ये अगदी कोळ्याच्या जाळ्याचा सूक्ष्म तंतूही दिसतो. अणुरेणूही दृग्गोचर होतो. एवढेच नव्हे तर अगदी केसही चिरला तरी दिसू शकतो. परंतु असा तीव्र आदित्य म्हणजे प्रखर सूर्य कळा राशी म्हणजे तेजाच्या अनेक राशींनी प्रकाशमान झाला असून सुद्धा सत्यवस्तू दाखवण्यास म्हणजेच आत्मज्ञान करून देण्यास परिपूर्ण ठरत नाही. ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा आपण केवळ आपल्या ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने प्रयत्न केला तर तो कसा व्यर्थ ठरतो हेही समर्थ सांगतात. ते म्हणतात त्या प्रयत्नात तर्क मंदावतात, प्रयत्न थकून जातात, विवेक लंगडा पडतो, शब्द आटतात आणि मनाची तडफड आणि धडपडी उपयोगी पडू शकत नाही. सहस्रमुखाचा शेषी त्या सत्यवस्तूचे वर्णन करताना सहस्र तोंडे असूनही थकून जातो. प्रत्यक्ष वेदही ती दाखवू शकत नाही. अशी सत्यवस्तू साधकाला केवळ संतांच्या संगतीत राहिल्यानेच कळू शकते. हा संत संगतीचा अगाध महिमा आहे असे सांगून समर्थ म्हणतात. कशा संत संगतीचा महिमा वर्णन करण्यात जगातील कोणीही असमर्थच आहे आणि शब्द भांडार तोकडे आहे. एका स्फुटकाव्यात समर्थांनी संतांचे वर्णन आमुचे सज्जन संत साधूजन होय समाधान तयांचनी. आवडती सदा संत जीवलग सुखरूप संग सज्जनांचा संग पापाते संहारी म्हणून या धडी रामदास असे यथार्थाने केलं आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात की ही जी मिळण्यास परम दुर्लभ आत्मवस्तू आहे आणि जिची प्राप्ती हाच खरा अलभ्य असा जन्मजन्मांतराच्या फेऱ्यातून मुक्त करणारा लाभ आहे, तिची प्राप्ती केवळ संत संगतीत राहिल्याने सुलभ होते. संत संगती अशी अपूर्व काम करणारी आहे. दासबोधाचा उद्देशच त्या सत्य वस्तूची ओळख करून देणे म्हणजेच आत्मज्ञानाचा मार्ग सांगणे असल्याने त्या कार्यामध्ये यश देण्यासाठी श्री समर्थ संतांना वंदन करतात. ते संत सज्जन परमार्थाचे साक्षात अधिष्ठान स्वरूप आहेत आणि त्यांच्या सान्निध्यामुळे सूक्ष्म स्वरूपाचे आणि गुप्त असलेले आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. आणि अशा या साक्षात परमेश्वर स्वरूप असलेल्या संतजनांची आपल्यावर कृपा करावी अशी त्यांची श्री समर्थ प्रार्थना करतात. संत सुखची केवळ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत.
संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती ते हे संत. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीचे माहेर सायोज्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जीव, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. संत सज्जनांना परमेश्वराची प्राप्ती झाली असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे दिसत असले तरी आपणहून निराळे असतात. ते लोकांतात राहतात, परंतु निर्विषय झाले असल्याने त्यांचे सर्व चिंता, वेदना आणि देहबुद्धीपासून मुक्त झाले आहे. ते साक्षात आनंदरूपच असतात. सच्चित आनंद अशा सच्चिदानंद भगवंतांच्या कृपेमुळे त्यांच्या सहवासात जाणाऱ्या प्रत्येकालाही त्या आनंदाचे दान ते करीत असतात. ज्या ठिकाणी आनंद आणि केवळ आनंदच भरून राहिला आहे असे स्थान म्हणजे संतजन होत. त्यांच्या संगतीत गेल्याने निरतिशय सुखाचा लाभ होतो आणि सुख ऐहिक सुखाप्रमाणे क्षणभंगूर नसते, तर निरुपाधिक असल्याने चिरंतन टिकणार असते. संत तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे हे खरोखर सत्य आहे. असे संत जगाच्या म्हणजे तुमच्या आमच्या चिरंतन कल्याणासाठीच कष्टाला विभूतीच आहेत. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर आपणाला समाधान प्राप्त होते. इकडे तिकडे धावणारे चित्त प्रभुपती स्थिर होते आणि म्हणूनच श्री समर्थ संतांना संतोषाचे मूळ म्हणजे जणू सदा सर्वदा सर्वांना समाधान देणाऱ्या, कधीही न अटणाऱ्या निर्मळ झऱ्याप्रमाणे मानतात. विश्रांतीची विश्रांती, तृप्ती पुढील निज तृप्ती अशा समर्पक उपमांनी त्यांचे वर्णन करताना असे संत भेटणे ही भक्तीचीच फलश्रुती आहे असे सांगण्याची समर्थ विसरत नाही. संत संगती मिळणे आणि खऱ्या भावने त्यांच्यावरून भक्ती केली तरच हे सर्व फळ प्राप्त होते. संतांचा देह म्हणजे साक्षात आत्मसाक्षात्काराच्या समाधीचे मंदिरच असते, तर त्यांचे अंतःकरण विवेकाने परिपूर्ण असते आणि सायुज्य मुक्तीचे तर ते माहेर घरच असते. सत्य मार्गाने सदैव चालणाऱ्या संतांची संगती लाभणे म्हणजे आयुष्य सार्थकी लागणे होय. ही संत संगती लाभण्याची वेळ असते ती ज्याला प्राप्त झाली त्याच्या उपासनेचे सार्थक झाल्याचीच ती मंगलघटिका समजली पाहिजे. अशा साधू संतांच्या संगतीत राहिल्याने आपणही कसे साधू पुरुष होतो हे एका अभंगात श्री समर्थांनी सुरेख रीतीने सांगितलेले आहे. ज्या जैसी संगती त्या तैसीच गती, समागमे रीती सर्व काही घडे संगतीच्या गुणे, साधूची लक्षणे साधू संगे. साधू संगे साधू होई जे आपण, रामदास कोण सांगत असे. म्हणूनच अशा संतांचा सहवास लाभला तर साधकाचा परमार्थ मार्ग सुकर होतो. परमेश्वर प्राप्ती म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती म्हणजेच आत्मप्रचिती म्हणजे स्वरूप प्राप्तीच्या मार्गावरील संतसंगतीची प्राप्ती हा पहिला आणि ध्येयाकडे निश्चित जाणारा टप्पा आहे. आणि याचे वैशिष्ट्य असे की या टप्प्यावर साधक पोचला की संतजनांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायमचेच राहतात हे निश्चित. आज इथेच थांबूया. संतांचं वर्णन करताना समर्थ वेगवेगळ्या उपमा देत आहेत आणि ते वर्णन करताना संपन्ने अजूनही संतांचा वर्णनाचा पुढचाही भाग उद्यापासून. त्यानंतर मग श्रोत्यांचं वंदन आहे. पुढचे भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.